पावन झालेल्या पिंपळगाव भूमीमध्ये ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. स्त्री शिक्षणाचा पाया रोवला ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमचे आदरणीय नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो. आणि मंचावरील निकम साहेब असतील, अजित शेठ असतील, मनोहर दादा असतील, आमचे गोरे साहेब असतील, संतोष भाऊ असतील, सचिन भाऊ असतील, शरद भाऊ असतील, खरं तर सगळेच मान्यवर उपस्थित आहेत. मला आनंद या गोष्टीचा वाटतो का ह्या तिन्ही पक्षांनी आंबेगावमध्ये एक निवडी केली आणि आमच्यासारखे उमेदवार उभे केले. कारण प्रत्येक जण बोलत असतो विकास विकास विकास. खरं तर शाश्वत विकासावर कोणच बोलत नाही. शाश्वत विकास म्हणजे काय हे दाखवण्याचं जर काम करायचं असेल तर आम्ही तो संकल्प केला. रस्ते होणार आहे, पाणी येणार आहे, आरोग्यासाठी दवाखाने उभे राहणार आहे. पण रस्ता होत असताना जर रस्त्याची उत्कृष्ट कामगिरी जर बघायची असेल तर जरा आमच्या खांद्यावर मान ठेवून बघा. जर शुद्ध पाणी जर पाहिजे असेल तर आमच्या खांद्यावर मान ठेवून बघा. जर आरोग्याचं चांगलं ठेवायचं असेल आणि त्या ठिकाणी जर डॉक्टर लोक चांगले आणायचे असेल असलेल्या दवाखान्यामध्ये तर आमच्याही खांद्यावरती मान ठेवून बघा. शेतीपूरक भाग असलेला आपला भाग, तर शेतीपूरक होत असताना सोन्यासारखा पिकवणारा आपला माल केवढी भोल भावामध्ये जातो. मग त्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग असेल हे उभे राहिले पाहिजे. सचिन भाऊ खरं तर काही संकल्प करून आला. मग ते संकल्प काय काय या पिंपळगावमध्ये शुद्ध पाणी पुरवठा झाला पाहिजे. शुद्ध पाणी पुरवठा कसा झाला पाहिजे याचा संकल्प आम्ही केलाय. या भागामध्ये शेतकरी जे आहेत या शेतकऱ्यांनी जो माल पिकवला त्यावरती अन्न प्रक्रिया शेतमाल प्रक्रिया उभे राहिल्या पाहिजे हाही आम्ही संकल्प केलाय. अनेक अशा प्रकारचे संकल्प आम्ही घेऊन आलो आहे. खरं तर आमचं बोलणं कमी आणि काम जास्त. किती वेळ बोललो काही सांगितलं तर ज्यावेळी कृतीतून येणार आहे तेव्हा तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवणार आहे. म्हणून जास्त काय बोलू न बोलता कारण या पुढचा वेळ निकम साहेबांसाठी देऊ कारण त्यांना बरंच काय बोलायचंय. पण मी तुम्हाला एकच सांगतो, मी जो संकल्प केलाय मी तुमच्या उत्कर्षाचा संकल्प केलाय. मी तुमचा जो संकल्प केलाय तुमच्या येणाऱ्या आपल्या त्या पुढील पिढीसाठी उद्योग उभे करण्याचा संकल्प केलाय. मी जो संकल्प केलाय इथल्या नागरिकांना शून्य आणि त्यांचं सदन कुटुंब होण्याचा संकल्प केलाय. मला या सर्व संकल्पामध्ये साथ देण्यासाठी एकदा माझ्याही आणि मनोहर दादाच्या खांद्यावरती मान ठेवा. तुमच्या तुमच्या मानेला कुठेही झटका बसणार याची काळजी आम्ही घेऊ. कारण जे कोणी राजकारणी असेल पण आम्ही राजकारणी आम्ही समाजकारणी आहोत. समाजाचे दुःख जाणणारी माणसं आहोत. म्हणून येणाऱ्या 7 तारखेला माझ्या तुतारी वाजवणारा माणूस आणि मनोहर शेठचा धनुष्यबाण या दोन्ही चिन्हासमोर पट्ट्या दाबून आम्हाला मतदान आशीर्वाद द्या असेच मी तुम्हाला विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.